तुम्ही पण एक नवीन यूट्यूबर असाल आणि 2026 मध्ये जर तुम्ही नवीन चॅनल सुरू केलं आहे पण योग्यरित्या व्ह्यूज येत नाहीत किंवा तुमच्या चॅनलची ग्रोथ होत नाहीत, तर काही गोष्टी आहेत की ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत. तर त्या गोष्टी मी 7-8 गोष्टी आहेत, जे पॉईंट्स आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत, ते तुम्हाला योग्यरित्या समजावून सांगते आणि तुम्ही त्याच्यावर जर काम केलं तर तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल आणि तुम्हाला व्ह्यूज पण यायला लागतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिला पॉईंट आहे की डेली व्हिडिओज अपलोड करणे. डेली व्हिडिओज अपलोड करणे म्हणजे असं नाही की दररोजच तुम्हाला ते व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही आठवड्यातून शॉर्ट्स व्हिडिओज दररोज अपलोड करत आहात आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही फक्त एकच अपलोड करत असाल, तर तुम्ही तीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. 2-3 महिने तुम्ही असं करून बघा. बघा तुमच्या चॅनलची ग्रोथ आणि रीच वाढेल आणि ऑडियन्स रिटेन्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला जेव्हा आपले व्हिडिओज बघतात त्यावेळेस जे रिटेन्शन येतं ना, म्हणजे ऑडियन्सकडून आपल्याला क्लिक थ्रू रेट असतो तो येतो ना, त्यावेळेस आपला चॅनल जो आहे तो ग्रो व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे ऑडियन्स रिटेन्शनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आकर्षक थंबनेल आणि जे टायटल वगैरे आहे ना ते वापरणं किंवा लोकांनी क्लिक करेल असं आपण थंबनेल बनवायला पाहिजे. आणि तुम्ही हे थंबनेल जे आहे ते ChatGPT कडून बनवून घेऊ शकता. त्यांना प्रॉम्प्ट स्वतःच आपण विचारायचा आणि तोच प्रॉम्प्ट कॉपी करून आपला जो फोटो आहे ना तो लावायचा असेल, तो त्यांना फोटो द्यायचा, ते आपल्याला बरोबर जसा आपल्याला थंबनेल पाहिजे तसा बनवून देतात. तर तिसरी गोष्ट आहे ट्रेंडिंग सब्जेक्ट, म्हणजे आता जे काही चालू आहे ट्रेंडिंग ते तुम्ही वापरू शकता. आता मॅच चालू आहे तर मॅच रिलेटेड व्हिडिओज किंवा त्याचे जे रिव्ह्यूज आहेत ते देऊन तुम्ही व्हिडिओ बनवला तरी ते पण व्हायरल होऊ शकतं. तर मी पण व्हिडिओमध्ये आता काय यूज करते तर मोटिवेशन, लाईफ लेसन किंवा छोटे छोटे आमचे ब्लॉग्स असतात ते, किंवा रेवांशन माझं जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बनवते. आणि व्हायरल टॉपिक्सवर आपण जर व्हिडिओ बनवले तर नक्कीच आपला जो चॅनल आहे ना त्याची ग्रोथ होऊ शकते. तर 14 पॉईंट आहे हुक क्रिएट करायचा. तर पहिल्यांदा जसं मी बोलले तसं तुम्ही हुक क्रिएट केला तर लोक थोड्या 2-4 मिनिटं तर आपल्या व्हिडिओजवर राहतील, असं तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. स्टार्टिंगला तुम्ही असं बोला की जेणेकरून तुमची ऑडियन्स तुमचा व्हिडिओ लास्टपर्यंत बघतील. तर तुम्ही असं केलं तरच तुमच्या चॅनलची जी ग्रोथ आहे ती होणार आहे. तर पाचवी जी गोष्ट आहे ती टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग हे तुम्ही व्यवस्थित लावायला पाहिजे. कारण आता AI आपलं जे यूट्यूबचं जे आपण व्हिडिओ टाकला आहे ते पूर्ण चेक करत आहे. त्यामुळे तुम्ही जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे ते त्याच लोकांपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो जाणार आहे. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन, टॅग आणि हॅशटॅग्स व्यवस्थित लावा आणि टायटल पण आकर्षक ठेवा, जेणेकरून तुमचे जे व्हिडिओज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोक बघतील. आणि 6वी गोष्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे. असं काहीतरी तुम्ही जसं म्हणजे स्टार्टिंगला मी सांगितलं की हुक क्रिएट करा जेणेकरून लास्टपर्यंत तुमचा व्हिडिओ बघतील. यावर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही नेहमी चेक करत राहा की तुम्ही आता व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही जर समजा 15-20 व्ह्यूज आले तर त्याची रिटेन्शन वगैरे आपल्याला YT स्टुडिओमध्ये व्यवस्थित दिसतं. त्यावेळेस तुम्ही चेक करा की ऑडियन्सनी किती वेळ आपला व्हिडिओ बघितला आहे, किती % आपलं ऑडियन्स रिटेन्शन आहे. जर तुमचा 15 पर्यंत असेल किंवा 10 पर्यंत असेल तर तुम्हाला त्यात जास्त इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. किंवा 30 पर्यंत असेल तर छान गोष्ट आहे की आपला व्हिडिओजला पुश मिळत आहे, आपला व्हिडिओज लोकांपर्यंत चांगल्यारीत्या पोहोचत आहे आणि लोकांना तो व्हिडिओ आवडत आहे. जर 30 पर्यंत असेल तर, जर 10 पर्यंत असेल तर तुम्हाला त्यात ऍड करायची गरज आहे. आणि 15 ते 20 पर्यंत असेल तर थोडा आपला ओके आहे व्हिडिओ, की जेणेकरून लोक बघतात आपले व्हिडिओ आणि त्याला सपोर्ट पण करतात. तर तुम्ही ह्या गोष्टी चेक करत राहा. ऑडियन्स रिटेन्शन त्याचे % किती आहे ते चेक करायचा. जर शॉर्ट्स असेल तर स्वाईप किती होत आहेत ते बघायचं, जेणेकरून आपल्याला लोकांना तो व्हिडिओ आवडतोय की नाही हे कळतं. जर स्वाईप खूपच लोक करत असतील 40% पुढं, म्हणजे 60% लोक किंवा 70% लोक स्वाईप करत असतील तर आपल्या व्हिडिओला चांगल्या क्वालिटीनं किंवा काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे, असं शॉर्टसाठी असतं. तर 7वा पॉईंट आहे कमी व्ह्यूज आले तरी सातत्य ठेवणे. जरी माझ्या व्हिडिओज तुम्ही बघत आहे, कमीच व्ह्यूज आहेत तरी पण मी सातत्य ठेवते. दररोज मी व्हिडिओ एक अपलोड करायचाच आहे असं माइंडमध्ये ठेवून दररोज एक व्हिडिओ अपलोड करते. काही असो, मिनी ब्लॉग असो किंवा मोटिवेशन किंवा आपल्याला जी काही माहिती सांगायची आहे
त्याबद्दल व्हिडिओ असेल तर मी ते सातत्याने टाकत आहे. कन्सिस्टन्सी ब्रेक करणार नाही. त्यामुळे मला हा चॅनल लवकरात लवकर ग्रो करायचा आहे. त्यासाठी दररोज व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. मी दररोज व्हिडिओ अपलोड करते. तुम्ही जसं तुमच्या टाईमनुसार, म्हणजे जसं तुम्ही पहिल्यापासून जी सवय लावली आहे तसं तुम्ही अपलोड करू शकता. असं काही नाही दररोजच करायचं आहे. मी दररोज अपलोड करते, त्यामुळे मी दररोज एक व्हिडिओ बनवते आणि दररोज एक व्हिडिओ टाकते. तर लास्टचा पॉईंट आहे, निश फोकस करा. तुम्ही आता निश, म्हणजे माझा निश मी तुम्हाला सांगते. एक तर मोटिवेशन आहे, लाईफ लेसन आहे आणि डेली ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स किंवा असे छोटे छोटे ब्लॉग्स असतात ते मी ॲड करते. रेसिपी वगैरे अजून मी केलेली नाही, पण हे 4-5 गोष्टी आहेत त्याच्यावर मी फोकस केलेलं आहे. त्यानुसार मी व्हिडिओज बनवते. त्यामुळे लोकांना आवडते. कोणता व्हिडिओ आवडतो जास्त ते आपल्याला व्ह्यूजवरून कळतं. जास्त व्ह्यूज असतील तर व्हिडिओ लोकांना आवडतो आणि त्यानुसार आपण व्हिडिओज बनवायला सुरुवात करायची. तर रेमाश बघ आमचा असा इथं खेळत बसलाय आणि तो मला हेल्प पण करतो आणि मला व्हिडिओ बनवू देत नाही जास्त. त्यामुळे तो नसेल तेव्हाच मी व्हिडिओ बनवते. पण आता आहे आणि म्हटलंय का व्हिडिओ बनवायचा आपल्याला, तरी पण मी व्हिडिओ बनवते. जर तुम्हाला तुमचे एखादा सबस्क्रायबर आणि 4,000 तास कंप्लीट करायचा आहे, तर तुम्ही खरंच कन्सिस्टन्सी खूप मेन आहे. जेणेकरून तुमचा 4,000 तास खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लवकर पूर्ण होत नाही. एखाद्याचं झालं तर 3 महिन्यात पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही, आणि एकच व्हिडिओ त्याला गरजेचा असतो. एका व्हिडिओनी तुमचं पूर्ण लाईफ बदलू शकतं. एक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो. जर तुमच्या एकाच व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले आणि त्यानं 1,000 तास पण 1,000 सबस्क्रायबर पण पूर्ण होतात आणि 4,000 तासाचा जो क्रायटेरिया आहे ना, तो पण पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अशा एक व्हिडिओपर्यंत वेट करा, जेणेकरून तुमचा जो आधीचे सगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही कष्ट करत राहा आणि त्या आधीच्या व्हिडिओना तुम्ही विसरून जाल, की तो एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. जेव्हा तुम्ही पहिले व्हिडिओज बनवत कन्सिस्टन्सी ठेवली आणि एक असा व्हिडिओ येतो, की त्यानं तुमची लाईफ बदलून जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आला असाल व्हिडिओला, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवर सपोर्ट करा. धन्यवाद.